आपली ट्रेन आलेली आहे इथे, खोपोली ट्रेन. जायचं आपल्याला पळसझरीला. कर्जतचा वडापाव म्हणून फेमस असतो इथला. तर आम्ही इथे वडापाव घेतो, पहिलं तर नाश्ता करतोय ते. पण आता आलेलो आहे गगनगिरी महाराज या मठाजवळ आपण आलेलो आहोत. आणि गगनगिरी महाराज नमस्कार मंडळी, मी संदेश. तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर म्हणजे आज आम्ही चाललो मठामध्ये, 2 मठामध्ये जाणार आहोत. पहिलं जाणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि दुसरं खोपोली येथील गगनगिरी महाराज मठामध्ये. तर सर्व फॅमिली आम्ही इथे टोकी आमचा जुया पण आहे इकडे दिदी, इकडे बायको आहे, मी आहे, भावाचे गेलेत वडापाव आणायला. तर ठीक आहे, आपल्या व्हिडिओला इथून सुरुवात होते. आपल्याला बदलापूरवरून 9:38ची ट्रेन पकडते कर्जत पासून. कर्जत ट्रेन आपली आलेली आहे इथे. जाम खचाखच गर्दी आहे. गर्दी बघा किती आहे, बापरे खूप सारी गर्दी आहे. आपल्याला पाहायला भेटते इकडे. बऱ्यापैकी ट्रेन अशी खाली होईल ती. असं म्हटलं जातं की कर्जतचा वडापाव म्हणून फेमस असतो इथला. तर आम्ही इथे वडापाव घेतो, पहिलं तर नाश्ता करतोय ते. 6-7 वडापाव घेतले आणि आपली गाडी पण लागलेली आहे इकडे खोपोली. आपण सध्या आहोत कर्जतमध्ये आहोत. कर्जत आपल्याला जंक्शन पाहायला भेटतं इकडे. सध्या कर्जतमध्ये असल्यामुळे आपण आता खोपोली ट्रेन पकडून जायचं आपल्याला पळसझरीला. कर्जत ते खोपोली अशा तिकडून पुढे या लोकल ट्रेन चालवलेले येतात. आणि लेडी डबा आला इथे. चला पुढे 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 पुढे. कर्जतचा वडापाव फेमस खातो आम्ही ट्रेनमध्ये. आता जातो पळसझरीला स्वामी समर्थांच्या मठामध्ये. ॲक्च्युली हा प्लॅन नव्हता पण अचानक ठरलं. शोकी काय पाहिजे तुला? शोकी काय पाहिजे? चॉकलेट पाहिजे, चॉकलेट. अरे किती रुपये आहे? 10 रुपयाला चॉकलेट आहे. कोणत्या पण घ्या, 10 रुपये. लेमन गोळी पण आहे. आपण स्टेशनला उतरलेलो आहेत पळसझरीला आणि आपल्याला इथून म्हणजे पायवाटच आहे, त्या वाटेने आपल्याला चालत जायचं आहे स्वामी समर्थांच्या मठाकडे. काय काय लोक जातात असे. हा प्लॅटफॉर्म इकडे आणि ह्या साईडला हा पायवाट आहे. तसा रस्ता. ट्रेन आली. गावाकडचं असं वातावरण होतं. मस्तपैकी मोठमोठी झाडं आणि इथे बोरे ही आहे, विहीर आहे मस्त अशी. का कमलाची झाडं, फुलं. किती रुपये हो? 20 रुपयाला एक फुल मस्त. विहीर बघू, विहीर हे सर्व ना मठाकडे जाण्याचा मार्ग आहे. विहीर गावाकडच्या सारखी विहीर इथे. तो कासव बिसव आहे काय? खतरनाक. विहिरीला पाणी बघू, पंप लावला डायरेक्ट. चला, पाणी किती थंड असेल पाणी. हा मस्त छान अशी गुरं. वा, गाय आहे मस्त की. नाही मारणार, नाही मारणार हो. तरसवू नको. आपण आता आलेलो आहोत श्री क्षेत्र पळसझरी, पुण्यनगरी, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ. पण आलेलो आहोत पळसझरीमध्ये आपण आलो आहोत. आणि हा मस्तपैकी आपला हा परिसर आहे आपला मठाचं, छान असं. हे बॅक साईड आहे. आपण आता फ्रंट साईडला जाणार आहोत पुढे. तर फायनली आपण आता ह्या ना ट्रेनने आपण आलो बाय. म्हणजे 5 ते 10 मिनटं लागतात चालत यायला पळसझरी स्टेशनवरून. वाजलेत 10:30-11 वाजलेत. सकाळ झालं. रविवार पण आहे, त्याच्या सुट्टीचा दिवस. आणि आज भाविक खूप सारे आपल्याला आलेले आहेत इकडे दर्शन घेण्यासाठी. हे बघा हा सर्व परिसर. अरे आज खूप गर्दी आहे. मी असं कधी येतो तर एवढी गर्दी नाही. त्यासाठी पार्किंगसाठी जागा दिलेलं आहे. चपल्या बघा ना किती बाहेर आहेत. आज खूप सारे चपल्या बाहेर आहेत. श्री क्षेत्र पळसझरी, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ. रुद्राक्षाच्या माळा आहेत आपल्याला पाहायला भेटतात. रुद्राक्ष, सर्व अगरबत्ती आपल्याला पाहायला भेटतात. आपल्याला स्टॉलची अशी दुकानं छान प्रकारे आपल्याला पाहायला भेटतात इकडे. इथे तुम्ही म्हणजे ओटी म्हणजे एक फुलं, नारळ असं घेऊ शकता इकडे. किती रुपयाला आहे बघूया. दादा किती रुपये आहे? त्याच्यामध्ये फुलं दिलेत, नारळ पण आहेत. किती रे? 50 रुपयामध्ये. श्री स्वामी समर्थ.
दर्शनाची लाईन आपल्याला पाहायला भेटते इकडे श्री स्वामी समर्थांच्या. गणपती ध्यान मंदिर, पूर्ण आतमध्ये ध्यान मंदिर आहे इकडे, पूर्ण काळो काळो. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कर्जत पासून पलसदरीला येण्यासाठी कोणकोणत्या गाड्या आहेत ते दिले तिथे. 548ची पण आहे. किती छान छान मस्तपैकी आहेत, माळा आहेत छोटे छोटे, मस्त वाटतं आहे. शंख पण आहे तिकडे 50. श्री स्वामी समर्थ घेऊन नको मी तिच्या पाठीशी. मस्त छान पाठी आहे आपल्याला. 150, 350. ही 150 वाली आहे का? ही 150 वाली, 350, 150, 150. ओके, ओके. 2,500. 2,500ची छान आहे बघा. ही 2,500. हे किती छान वाटते बघा ना. श्री स्वामी समर्थांचं झाड दिले आणि त्याच्यामध्ये लाईट सोडले. आता हे कसं रे? 1,200 रुपये. किती छान आहे मस्तपैकी असा स्वामी समर्थांची तिथे मूर्ती दिली खाली आणि असं मस्त ते वाटतं छान असं. आपल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये कोणते कोणते कार्यक्रम होतात सांगा जरा. अच्छा अच्छा, ओके. आता जस्ट आता फेब्रुवारी महिन्यात काय आहे? प्रगट दिन. ओके, कधी आहे ते प्रगट दिन? अच्छा, एप्रिलमध्ये. ओके ओके. अच्छा, गुरुवार काय कार्यक्रम असतात ते? भजन. ओके ओके. गावातून का अशी पालखी फिरत असते का? महाप्रसाद असतो. ओके ओके. अच्छा, ओके. दुपारची असते. किती वाजता आरती असते? 12 वाजता. ओके. स्वामी समर्थाचं मठाचं दर्शन छान पद्धतीने झालं. कसं वाटलं तुम्हाला? हो, छान वाटलं ना? हां, चला ठीक आहे. दर्शन घेऊन आता आपण चाललो आहे गगनगिरी महाराज खोपोलीच्या मठामध्ये चाललो आहे. मला गाडी पकडायची 12ची. खोपोली भेटायला पाहिजे ती गाडी आता. श्लोकी कसं वाटतंय? मस्त वाटतंय. हां, श्लोकीने बॉल घेतला इकडे. त्याला काय लगेच काय आहे हे? चॉकलेट आहे का? चॉकलेट आहे. ओके. त्याला पैसे पण टाकणार तू त्याच्यात? ओके. हां, पैसे टाकण्यासाठी. हां, मालगाडी आहे. मालगाडी ना, केवढी मोठी आहे बघ. हां, किती डबे आहेत तिला? 1000 डबे आहेत. हां, दगडी असतात. दगडी टोकी बोलतो, दगडी असतात त्या गाडीत. दगडी असतात. कुठे नेतात दगडी? आपल्या गावाला नेतात ना दगडी. खोपोली ट्रेन आलेली आहे आपलीकडे. खोपोली. बापरे, खूप गर्दी आहे रे. लय गर्दी झाली लहान. चला पुढे जायचं. पुढचा डबा झालाय. चला फायनली खोपोली स्टेशनला आपण उतरलेलो आहोत आणि खूप सारे आपल्याला ही लाईते ह्याच्या पुढे लोकल चालतच नाही इकडे बघा. ही लास्ट सीटपर्यंत लोकल आहे. किती मठ. चला तिकडे रिक्षा पण आहेत पुढे. चालत जावे ना? अच्छा, चालत जायला पण आहे. 10 मिनटं लागतात का चालत जायला? रिक्षाने पण जाऊ शकता. रिक्षाने 5 मिनटामध्ये. किती रिक्षा बाहेर आहेत बघा. खोपोलीला उतरल्यानंतर आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर आपण आलेलो आहे. स्टेशनच्या बाहेर आल्याच्या नंतर ना आपल्याला 13 ते 15 मिनटं असं चालत जायला वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि रिक्षाने गेलं तर 5 मिनटं हाडली होतं. बघा बघ, याला रिक्षाने यायचं होतं. हो, चल चल घरी जाऊया आपण. अरे घरी जाऊया. चल चल इकडे. हां तो बोलतो रिक्षाने जायचं. रिक्षाने फक्त 5 मिनटं फक्त. आता 5 मिनटं फक्त. 5 मिनटं ये. कुठं जायचं? अरे चल चल. अरे मी उचलून घेतो. चल 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 घरी जाऊया. चल मग. हां चल घरी. हां चल घरी. चल हां चल जाऊया घरी. चला घरी जायचं. नाही जायचं मठामध्ये आपण. चल ठीक आहे जाऊया घरी. त्याचा टाटा कर. चल, तुला नाही यायचं ना? चल.
प्लॅन बदलला प्लॅन बदलला प्लॅन बदलला चल 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 अरे प्लॅन बदलला ना आता घरी नाही जायचं चल एक फ्रुटी घेऊया आपण फ्रुटी चल चल फ्रुटी घेऊया फ्रुटी अरे घरी नको अरे जवळच आहे आता चल इकडे इकडे ये इकडे इकडे अरे बापरे हा बघा श्लोकी बघा मोठा माणूस आणि चालत जात नाही तो काय श्लोकी शीट नको केस ओढतोय तो इकडे बघ इकडे बघ म्हणजे आपण आता आलेलो आहोत गगनगिरी महाराज या मठाजवळ आपण आलेलो आहोत आणि बाहेरचा परिसर आपला एंट्री गेट आपल्याला पाहायला भेटते इथून आणि सर्व स्टॉलची दुकान आपल्याला पाहायला भेटतात आज रविवार पण आणि खूप सारी लोकांची आपल्याला गर्दी पाहायला भेटत असते इकडे रविवारची तर आतमध्ये एंट्री करूया आपण हे बघा चप्पल स्टँड आहे इकडे 1 रुपया घेतला जातो शुल्क आकारला जातो 1 रुपया परिसरातील जागा आपल्याला छान पाहायला भेटते इकडे मंदिराच्या परिसरातली मंदिराच्या पाठीकडचा परिसर आपल्याला आणि हा पाणी कंटिन्यू असं चालू असतं तर मुलाला भूक लागली रे खूप छान मस्त वाटतं असं सद्गुरू गगनगिरी महाराज एवढी दर्शनाची लाईन आहे बापरे खूप सारी दर्शनाची लाईन आहे बघा मोठी लाईन इकडे पहाटेपर्यंत आली इकडे तिथपर्यंत गेली अशी गगनगिरी वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला हे ग्रह म्हणजे देवांचे अवतार आपल्याला पाहत असते तिकडे देवांचे फोटो लावले तिथे बजरंग बली ज्ञानेश्वरी आहेत तुकोबार आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत श्री सद्गुरू हेलिकॉप्टर पॅड इथे हेलिकॉप्टर उतरत असतो हेलिकॉप्टरची जागा दिलेली आहे इकडे आणि पुढे आपल्याला वरती जायचं आहे तिकडे त्या गुफेकडे छानपैकी हा परिसर मस्तपैकी आणि खूप सारी अशी झाडं बिडं लावले तर वेगवेगळ्या प्रकारची चिकू फणस आंबे तर मंडळी वाजलेत दीड वाजलेले आणि आम्ही चाललो आता ते गुफेकडे वरती चाललो इकडे खूप ऊन पण मरणाचं ऊन आहे असं आहे आणि बघा हे जाण्यासाठी खूप छान पद्धतीने असं हे मार्ग केलेला आहे बघा इकडे म्हणजे ज्याचं पाय भाजून आहे ना म्हणून असं आहे बघा मॅट टाकलेलं आहे ग्रीन मॅट असं खूप छान असं मस्तपैकी केलं असं गुहादर्शन म्हणजे गुहेकडे जातो आपण हा पहिलाच गेट आपल्याला पाहायला भेटतो इकडे बघा पूर्ण असं जंगल पाहायला भेटतं सागाची झाडं तर खूप आहे तिकडे गुहादर्शन आहे ते सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे किती लांब आहे अजून जवळ आहे अजून तरी 10 मिनटं 10 मिनिट चला 10 मिनटं लागतील हे बरं केलं मस्त केलं ना कुठून आलात तुम्ही अच्छा करमाळ्यावर हे मंकी बापरे भारी आहे काय खातोय हा खाऊ खातोय कसा खातोय बघ कृपया वरती गेल्यानंतर शांतता राखा इथे माकडांना खायला घालण्यास सक्त मनाई आहे बॅनर लिहिलेले आहेत इथे माकडांना खाऊ घालण्यास सक्त मनाई आहे गुफेच्या आतमध्ये आपण इथे आलो आणि लिहिलेले जप करा नमस्कार करा गुरु सप्त शांती वाचा चैतन्य गगनगिरी नाथ नमो देवीचा फोटो आपल्याला पाहायला भेटते इथे गुफेच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर चला गुफेच्या आतमध्ये आपण आलो इथे नमस्कार जप करा दर्शन घेतल्याच्या नंतर असं वाटतं डीप टू डेक वाटतं ते आतमध्ये बसतं म्हणजे ध्यान असतं हां ओरिजिनल वाटतं आतमध्ये खूप छान वाटतं इकडे माकडं बघा किती आहेत खूप सारे माकडं आहेत हा बघा काय खातोय त्याच्या तोंडामध्ये पाणी पितोय तू पाणी कसं पितोय अरे तुझा मित्र श्लोकी तुझा मित्र बघ तर तुझा स्कूलचा मित्र श्लोकीचा मित्र वर चढलाय झाडावर अरे खांजवून दाखवतो श्लोकीला आपल्याला बॅक साईडला गुरांचा गोठा आपल्याला पाहायला वाटतं किती छान छान छोटी छोटी वासरं आहेत मस्त आहेत यार हां ते बघा मस्त वाटतं ते
व्हाईट व्हाईटमध्येच आहे. हे बघा आपण किती भारी आहे. लय भारी आहेत नाही. तर आम्ही गवटाची पेंडी घेतोय गुरांसाठी खाण्यासाठी, म्हणजे गुरांना खाद्य देण्यासाठी. इकडे दादा आहेत. तर काय काय भेटतो इथे सांगा जरा मला. म्हणजे गुड भेट होतो. अच्छा गुड म्हणजे गुरांसाठी जाण्यासाठी. आणि ओरिजिनल गोमूत्र पण भेटतो ना. हा गोमूत्र किती रुपयाला ते भेटते? 50 रुपये भेटतात. ही आता ही 20 रुपयाची ना. 20 रुपयाची. अच्छा 20 रुपयाला ही आहे. तर आपण गुरांना घालूया तिथे. ओके विकत कसं लिटर कसं भेटतो काय? दूध का 80. 80 रुपये. ओके ओके चालेल चालेल चल ठीक आहे. आपण पेंडा घेतो 20 रुपयाला पेंडी. अरे काम घेते इकडे. खाते बघा ना कसं. हां श्लोकीला दे श्लोकीला दे श्लोकीला दे. हां हां ना हे बघा ना किती शांतपैकी खात आहेत असं. तर निवासस्थान आपल्याला पाहायला भेटते. बापरे खूप सारं. आणि श्लोकी इकडं आमचा बघा काय करतोय. बॉल आणता इकडून विकत घेतला आणि खेळतो इकडे. झालं गटरात झाले. झुलेलाल बाबा संत कबीर या इकडे संत गोराखुंडा साडे लाईनीमध्ये फोटो आपल्याला पाहायला भेटले. गणपती बाप्पा आणि देवींचे फोटो ठेवायचे. राम लक्ष्मण सीता. मंदिराच्या समोरील परिसर कसला गार्डन बघा ना जबरदस्त असं. स्वामी गगनगिरी महाराज समाधी तीर्थक्षेत्र खोपवली. आणि इथे कोणते कोणते वार्षिक उत्सव होतात ते बघा. गुढीपाडवा होतं मागच्या वर्षी. रामनवमी होते, हनुमान जयंती, गुरुपौर्णिमा, कृष्ण जयंती, गणेश चतुर्थी, दत्त जयंती, समाधी सोहळा, महाशिवरात्र, हुताशनी पौर्णिमा, होळी पण होते ते. बघा लाईनीमध्ये चिक्की बिक्की आपल्याला पाहायला भेटतं तिकडे. हे आपण श्लोकी घेतला होता ना. हे घेतला होता ना. हे नको आता. हां हे मोठा आहे ना. हां तू छोटा आहेस. खेळणी घेण्यासाठी आला इथे. 15 रुपये सीट घेऊन जातात. दादा तुमची सीट किती रुपये? 15 रुपये सीट आहे ना पर पर्सन अशी. ओके ओके किती सीटा? 4 सीटा 5 सीटा काय? 4 फक्त 4. ओके ओके ठीक आहे चला. खोपोली स्टेशन येते. दर्शन घेतलं आपण आणि आता जेवूया. काहीतरी भूक लागली खूप सारी अशी. काहीतरी जेवायला भेटतो काय बघूया. व्हेजमध्ये असं व्हेजमध्ये जेवायचं आपल्याला. तुला काय पाहिजे तुला? हां काय नको मग जा चल घरी आता चल. हां फटका मारी ना तुला. फटका मारी ना. श्लोकीने काय मागवलं आहे? मसाला डोसा नाही काय? मसाला डोसा. हां मग अरे बाबा मेंदूवडा मागत आहे. तू काय मागलं आहे? मिसल पाव. आणि इकडे आम्ही राईस प्लेट मागवले. हे खाणार ना तू राईस प्लेट? उपवास नाही ना. नाही ना तू पण राईस प्लेट. परत राईस प्लेट पण घे ना. अच्छा ओके. अजून दुसरं काय? फ्रुटी पण मागवलीस ना फ्रुटी. हां चला ठीक आहे मंडळी. या मंडळी जेवायला मस्त आम्ही जेवतो. श्लोकी आणि मी मस्त असं जेवतोय सर्व आम्ही फॅमिली. मेंदू आली मिसळ आली पण लगेच. जुयाची मिसळ आली लगेच. पुरी कशी? पुरी गरम आहे ना. पुरी गरम. अरे राईस प्लेट आली. बापरे काय काय राईस प्लेटमध्ये बघा. 100 रुपये राईस प्लेट आहे. बटाट्याची भाजी आहे, रस्सा आहे, वाटाण्याची उसळ. हे काय ही भाजी काय माहीत नाही. बटाटे दिसत आहेत. डाळ आहे इकडे. जुयासाठी मिसळ. जुया मिसळ कशी चांगली आहे ना? कशी आहे टेस्ट? काय चांगली आहे ना? काय बरी आहे. ठीक आहे बऱ्यापैकी आहे. या मंडळी जेवायला मस्त जेवतो आहे आम्ही आता. फांडळी मंडळी आपण ना प्लॅटफॉर्मवरती आलो म्हणजे स्टेशनला आलेलो आहोत. आणि पण मटनचे व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळीनं बाय. धन्यवाद.